नमस्ते. आज आपण नारळी भात कसा तयार करायचा हे पाहणार आहोत. त्यासाठी लागणारे साहित्य पाहूयात. तूप घेतलेले, दालचिनी, हिरवी विलायची, खोबऱ्याचा किस, गूळ आणि बासमती तांदूळ. आता बाजूला मी कुकर ठेवलेले, त्याच्यामध्ये आपण 2 चमचे साजूक तूप घालणार आहोत. आता साजूक तूप वितळलं की त्याच्यामध्ये आपण दालचिनी, विलायची आणि 2 लवंगा हे टाकणार आहोत. अगदी 2 मिनिटं तुपामध्ये परतायचे. त्यानंतर बदाम आणि काजू हे थोडे देखील आपण टाकणार आहोत. ते देखील 2 मिनिटं आपण परतून घ्यायचे तुपामध्ये. जास्त लाल नाही करायचे आपल्याला. आता बाजूला मी बासमती तांदूळ धुवून स्वच्छ घेतलेला आहे. 10 मिनिटं भिजत ठेवलेला, तो देखील आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत. तो देखील आपण तुपामध्ये छान परतून घ्यायचा आहे. परतून झालाय आपला भात. आता त्याच्यामध्ये आपण किसलेलं खोबरं जे होतं ते देखील टाकणार आहोत. ते देखील परतून घ्यायचे 2 मिनिटं. छान सुगंध सुटलाय. तर त्याच्यानंतर बाजूला मी वाटीभर गूळ किसून घेतलेला आहे. तुम्हाला गोड जसं आवडेल तर त्याप्रमाणे तुम्ही प्रमाण घेऊ शकता. कमी जास्त प्रमाणात करू शकता. छान गोड सुगंध सुटलेला आहे बघा. सर्व मिक्सअप व्यवस्थित करून घ्यायचे आपल्याला. आता याच्यामध्ये पाणी टाकत आहे मी आणि कुकरला आपण 2 शिट्ट्या करून घेणार आहोत. चवीनुसार थोडंसं मीठ देखील त्याच्यामध्ये टाकायचे. छान मोकळा सुटसुटीत आपला नारळी भात तयार होतो. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.